नमस्कार, मी डॉक्टर आनंद कुलकर्णी. आज आपण मूत्राशमरी, मूतखडा, रिनल स्टोन किंवा किडनी स्टोन अशा वेगवेगळ्या नावाने आपण त्याला ओळखतो. ह्या स्टोनबद्दल आपण माहिती घेऊया, त्याचे टिप्स बघूया. हा स्टोन सगळ्यात महत्त्वाचं कारण तयार का होतो, तर त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये कफ हा दोष असतो. त्या दोषाचं आधिक्य ज्याच्या ज्याच्या घटकामुळे होतं, त्या पदार्थांचं सेवन जास्ती प्रमाणात झालं आणि ते जर कफाचं प्रमाण सुकलं वायूमुळे, वातामुळे, तर किंवा वृक्ष पदार्थांच्या सेवनामुळे, तर त्याचे स्टोन तयार व्हायला सुरुवात होते. त्यातही आता कफ पदार्थ म्हणजे दुधाचे किंवा असे जे पदार्थ आहेत, कफकारक ज्याच्याने कफ वाढतो असा आहार विहार आपण टाळायला पाहिजे. त्याच्यामध्ये आणखीन दुसरं एक महत्त्वाचं कारण सांगितलंय, शरीर शोधनाची गरज आहे त्या रुग्णाला किंवा त्या माणसाला. त्याच्या शरीरामध्ये दोषांची पातळी वाढलेली आहे, तरी पण त्याला आपण शरीर शुद्धी न करता, पंचकर्म किंवा शरीराचं सर्व्हिसिंग शुद्धी न करता तसंच राहणं, हे एक कारण आपल्याला सांगितलंय. त्याच्यामध्ये नित्य अपथ्य करणं म्हणजे नेहमी काहीतरी अनहेल्दी खात राहणं, ह्याच्यामुळे आपल्याला किडनी स्टोन बघायला मिळतात. मूत्रवेग अडवून ठेवायचा, म्हणजे युरिन आली आहे पण ती अडवून ठेवायची, ती पास न करता. त्याच्यामुळे ते क्षार असतात युरिनमध्ये, ते जमा होऊन त्याचे खडे निर्माण व्हायला मदत होते. त्याच्यातही आणखीन भर म्हणून कोरडा पदार्थ, वृक्ष आहार, अतिवृक्ष अति कोरडा असं खाणं, हेही आपल्याला त्या स्टोन तयार व्हायला मदत होते. त्याचबरोबर जसं दिवसा झोपणं, हे एक कफ वाढायला जो आचार आहे आपला, विहार आपण ज्याला म्हणतो, ते दिवसा झोपणं आपण टाळायला पाहिजे. त्याच्यामध्ये अजून सांगितलंय की समशन, अध्यशन म्हणजे आत्ता जेवण झाले तरी थोड्या वेळाने परत खाणं, हे कफवाढीला, अपचनाला, अजीर्ण अपचन हे एक महत्त्वाचं कारण. त्याच्यामध्ये जो कच्चा पदार्थ तयार होतो, जो पचलेला नाहीये पण तो शरीरात साठला आणि तो जर सुकला, तर त्याचे थर तयार होऊन आपल्याला खडा तयार व्हायला मदत होते. त्याच्यानंतर अतितीक्ष्ण औषधांचं, कडक औषधांचं सेवन नेहमी करणं, असंही थोडं टाळायला पाहिजे. त्याच्यानंतर थंड पदार्थ, शीत किंवा फ्रीजमधलं गारगार पाणी पिणं, आईस्क्रीम किंवा असे थंड जे पदार्थ आहेत, ते शरीरामध्ये ज्याच्याने पदार्थ थिजतील, एकत्र राहतील, असे खडे तयार होण्यासाठी जे कारण आपण म्हणू शकतो, त्याचं सेवन जास्ती करणं. जास्ती अतिस्निग्ध म्हणजे अति बटर, डालडा किंवा अति तेल तूप असलेले पदार्थ खाणं, त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल शरीरात वाढून त्या कोलेस्ट्रॉलचे पण स्टोन तयार व्हायला मदत होते. पचायला जड जे पदार्थ आहेत, पनीर, चीज किंवा जे बराच वेळ काळाने पचतात शरीरामध्ये, ते पदार्थही जर पचले नाही किंवा अति त्यांचं प्रमाणात सेवन सुरू राहिलं, तर त्याच्यामुळे आपल्याला शरीरात स्टोन तयार व्हायला मदत होते. अति मांसाहार करणं हे एक त्याच्यातलं महत्त्वाचं कारण आहे. मांसाचं अपचन होऊन मांसाचे धातूतले जे घटक आहेत, ते क्षार शरीरात साठून युरिन वाटे जर नाही पास झाले, शरीराच्या बाहेर नाही गेले, तर ते शरीरात साठून स्टोन वाढीला मदत होते. ज्यांना स्टोन पडून गेले तरी पण मांसाहार चालू ठेवलाय, तर परत स्टोन होण्याचं प्रमाण आपल्याला नेहमी बघायला मिळतं. त्या मांसाहाराबरोबरीने अतिमद्यपानही आपल्याला त्रासदायक ठरतं. मद्यपानही कडक तीक्ष्ण असल्यामुळे, जसं वाळवंटात वाळू म्हणजे आपण कोरडेपणा यायला मदत होते, तसं अतिमद्यपान किंवा अतितीक्ष्ण, अतितिखट, अति जळजळीत आहार सुद्धा घेण्याने आपल्याला स्टोन व्हायला मदत होते. त्याच्यानंतर क्षार आहे, मीठ आहे, लवण आहे, असे जे खारवलेले जे पदार्थ आहेत, वेगवेगळे पापड, लोणचे वगैरे, ह्याचंही अतिसेवन करण्याने ते क्षार आपल्या शरीरात जाऊन खडे तयार होतात, स्टोन तयार होतात. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर आजकाल टोमॅटोचं सेवन खूप वाढलेलं आहे. टोमॅटो हा पूर्वी एक 20-30 वर्षापूर्वी आपल्या आहारात एवढा नसायचा. आत्ता अलीकडे आंबटपणा किंवा मग ती ग्रेव्ही तयार करण्यासाठी म्हणून टोमॅटोचा खूप वापर होतो. त्याच्यातले बी किंवा त्याच्यातले जे क्षार असतात टोमॅटोमधले, आंबटपणा, ह्याच्यामुळे शरीरामध्ये स्टोन तयार व्हायला जास्ती मदत होते. टोमॅटोचं प्रमाण अतिशय कमी प्रमाणात वापरायला पाहिजे. त्याच्याऐवजी जर आपल्याला कोकम किंवा आमसूल वापरता आलं तर ते हेल्दी आहे आणि इतर ॲसिडिटी, पित्त न करणारं
असंही आपल्याला त्याचा ऑप्शन मिळू शकतो. त्याच्यानंतर टाळायच्या भाज्यांमध्ये अळूची भाजी, कोबी आणि फ्लावरची भाजी ह्या भाज्या शक्यतो कमी खायच्या आहेत किंवा टाळल्या बऱ्या. मग त्याच्यामुळे स्टोन वारंवार होण्यासाठी मदत होते आणि हे टाळल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होतो. उष्ण तिखट जसं मगाशी म्हणलं तसं त्याच्यावर मसाले वेगवेगळ्या पदार्थांचं तिखट जळजळ करणाऱ्या पदार्थांचं सेवन आपण टाळायला पाहिजे. ह्या परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे तर भरपूर म्हणण्यापेक्षा योग्य प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे. योग्य प्रमाण म्हणजे जेवढी तहान लागते, शरीराला जेवढी गरज आहे तेवढ्या प्रमाणात पाणी पिण्याने ते क्षार फ्लश व्हायला किंवा बाहेर जायला शरीराच्या घामाद्वारे किंवा युरिनद्वारे आपल्याला मदत होते. त्यानंतर नारळ पाणी ज्यांना स्टोन आहेत किंवा त्यांनी त्याचं सेवन करायला हरकत नाही. नंतर धणे आहेत, धणे, कोथिंबीर ह्याचं सेवन आपल्या आहारात त्यांनी ठेवायचं आहे. जिरेही आपल्याला थोडेसे ते पचवायला, जो आम शरीरातला कच्चेपणा आहे तोही पचवायला मदत करतात. अशा पद्धतीने जर आपण वर बघितलेली कारणं, सगळीच कारणं नाही पण एकत्र काही कारणं एकत्र झाली तर आपल्याला त्याचा स्टोन नक्की बघायला मिळतो. आणि ही जर कारणं आपण टाळता आली, कमी करता आली तर आपल्याला स्टोन वारंवार होण्याची तक्रार आपल्याला टाळता येते. धन्यवाद.